सावती असू फ्रॉम एच.एम. कॉलेज कराड. आज आपण जर कार्टेशियन कोऑर्डिनेट पॉईंट दिला असेल तर त्याचं कन्वर्जन पोलार कोऑर्डिनेटमध्ये कसं करायचं ह्यावरचे एक्झाम्पल बघणार आहे. ह्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जर तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट दिला असेल तर त्याचं कन्वर्जन कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये कशा प्रकारे करायचं हे आपण रिलेशननुसार पाहिलं आहे. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. फाइंड दी पोलार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. पहिला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिला आहे रूट टू, सेकंड दिला आहे 0, 1/2, थर्ड दिला आहे 3/2, 3√3 डिवाइड बाय 4 आणि फोर्थ दिला आहे 1 - √3. आता एक एक एक्झाम्पल आपण सॉल्व करू आणि त्याचं कन्वर्जन पोलार कोऑर्डिनेटमध्ये करूया. पहिल्यांदा गिवन सोल्युशनमध्ये बघा, पहिला आपल्याला कार्टेशियन पॉईंट कोणता दिला आहे तर √2 दिला. देअरफॉर हिअर xy इक्वल टू काय दिला आहे √2. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला √2 आणि y ची व्हॅल्यू काय मिळते √2. आता इथे काय आहे x हा तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि y पण काय आहे पॉझिटिव्ह. मग यावरून तुम्ही काय सांगू शकशीला xy हा कार्टेशियन पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो तर x इक्वल टू √2 आणि y इक्वल टू √2 ह्या दोन व्हॅल्यू मिळतात आणि x तुमचा पॉझिटिव्ह आहे y पण पॉझिटिव्ह आहे. यावरून काय म्हणू शकशीला तर xy हा कार्टेशियन पॉईंट तुमच्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. देअरफॉर x and y lies in first quadrant. त्यामुळे जो काही तुमचा अँगल आहे थीटा तो पण काय येणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे. मग आता आपण पहिल्यांदा r ची व्हॅल्यू म्हणजे रेडियस वेक्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. तुम्हाला रिलेशन माहित आहे x² + y² इक्वल टू काय आहे r². x ची व्हॅल्यू आहे √2, y ची व्हॅल्यू आहे √2. ह्या इक्वेशन मध्ये पुट आउट करा. देअरफॉर √2² + √2² इक्वल टू r². म्हणजेच काय मिळेल स्क्वेअर रूटला स्क्वेअरिंग काय होतं कॅन्सल आउट. म्हणजेच व्हॅल्यू काय मिळणार 2 + 2 इक्वल टू r². म्हणजेच काय मिळेल 4 इक्वल टू r². आणि ह्यावरून व्हॅल्यू काय मिळेल +-2 इक्वल टू r. पण आपल्याला माहित आहे रेडियस वेक्टर काय असतो हा पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे r इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला फक्त पॉझिटिव्ह रिअल नंबर मिळेल आणि तो म्हणजे काय असणार r इक्वल टू व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2 मिळेल. या रिलेशन वरून आपण r ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला व्हर्टिकल अँगल डिफाइन करायचा. व तुम्हाला डेफिनेशन माहित आहे cos θ इक्वल टू काय येणार cos θ इक्वल टू x/r आणि sin θ इक्वल टू व्हॅल्यू काय आहे y/r. मग तुम्हाला x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू आपल्याला दिले r तर आता आपण डिफाइन केला. ह्या व्हॅल्यू ह्या रिलेशन मध्ये पुट आउट करू. त्यामुळे cos θ इक्वल टू काय मिळेल x ची व्हॅल्यू आहे √2 डिवाइडेड बाय 2 and sin θ इक्वल टू काय मिळेल √2 डिवाइडेड बाय 2. Therefore cos θ इक्वल टू आता आपल्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय. मग 2 चे कन्वर्जन कशामध्ये करणार √2 मध्ये. म्हणजेच काय ना √2 × √2 म्हणजेच तुम्हाला काय मिळणार 2 मिळेल. म्हणून 2 चं कन्वर्जन मी सिम्प्लिफाय करण्यासाठी √2 मध्ये केले. एका √2 ला 1√2 काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे cos θ इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल 1/√2 मिळेल आणि sin θ ची व्हॅल्यू पण काय मिळेल आपल्याला 1/√2 मिळेल. आता यावरून काय करायचं आपल्याला θ ची व्हॅल्यू डिफाइन करायची. मग आता यावरून काय मिळणार tan θ इक्वल टू काय मिळेल डेफिनेशन sin θ डिवाइडेड बाय cos θ. म्हणजेच काय असेल 1/√2 डिवाइड बाय 1/√2. म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल tan θ ची 1 मिळेल. आता आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॅन्जंटची व्हॅल्यू 1 असते. तुम्हाला माहित आहे 11वीला तुम्ही
प्रत्येक अँगलसाठी टेबल पाहिलाय आणि त्यावरून तुम्ही सांगू शकशील. पण आता थीटाची व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करायची आणि पहिला जो काही XY कोऑर्डिनेट आहे त्यावरून आपण काय म्हणले, तो पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि सेम त्या पद्धतीनेच थीटा पण कुठे येणार आहे तुमचा, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणून काय येणार, देअरफॉर सिन्स द पॉइंट lies in first quadrant and 0 less than equal to theta strictly less than 2 pi. म्हणजे थीटा पण कुठे असणार आहे आपला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आणि तुम्हाला काय माहित आहे, तर tan थीटा इक्वल टू 1 असेल त्याच वेळेला tan pi बाय 4 ची पण व्हॅल्यू काय असते तुमची, 1 असते. मग यावरून कंपॅरिझन करा, थीटा इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, पाय बाय 4. काय मिळेल, थीटा इक्वल टू काय मिळेल, देअरफॉर थीटा इक्वल टू पाय बाय 4. इथे आपल्याला रेडियस वेक्टरची व्हॅल्यू मिळाली, इथे आपल्याला व्हर्टिकल अँगलची व्हॅल्यू मिळेल. मग यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट काय मिळेल, सॉरी पोलार कोऑर्डिनेट काय मिळेल, पोलार कोऑर्डिनेट आर थीटा इक्वल टू काय मिळेल, तर 2 पाय बाय 4. हा तुम्हाला 2 रूट 2 यावरून तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट काय मिळेल, 2 पाय बाय 4. सोपा आहे. पहिल्यांदा काय करणार आपण, कार्टेशियन कोऑर्डिनेटचा जो पॉइंट दिलाय तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो ते बघणार. त्यावरून r ची व्हॅल्यू ह्या रिलेशनवरून डिफाईन करणार. r तुमचा पॉझिटिव्ह मिळतो का निगेटिव्ह हे चेक करणार. त्यानंतर थीटाची व्हॅल्यू, जे काही डेफिनेशन्स आहेत कॉस थीटा आणि साइन थीटाच्या, त्यावरून तुम्ही काय करणार, कॉस थीटा आणि साइन थीटाची व्हॅल्यू काढणार. त्यावरून टॅन थीटाची व्हॅल्यू डिफाईन करणार आणि त्यावरून हा व्हर्टिकल अँगलची व्हॅल्यू डिफाईन करून तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट मिळेल. आता यानंतर बघूया सेकंड एक्झाम्पल्स. त्यासाठी पण सेम प्रोसेस आपण करणार आहे. पहिल्यांदा x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला दिली असेल, त्यावरून तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो हे पाहणार आणि नंतर आपण थीटाची व्हॅल्यू डिफाईन करणार. सोल्युशन मध्ये बघा, सेकंड मध्ये काय दिले, XY कोऑर्डिनेट इक्वल टू व्हॅल्यू काय दिली आपल्याला, 0 1 हाफ ही व्हॅल्यू दिली. मग यावरून काय मिळतं तुम्हाला, x इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते 0 आणि y इक्वल टू काय मिळते 1 हाफ. मग आता ज्या पॉइंट मध्ये x 0 असेल आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल तर तुम्ही काय म्हणणार, तो पॉइंट कुठे लाईज होणार, तर y कोऑर्डिनेट तुम्हाला दिलाय म्हणजे y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू दिली, त्यामुळे हा पॉइंट तुमचा कुठे येतो, तर y ॲक्सिस वरती येतो. देअरफॉर द पॉइंट लाईज ऑन पॉझिटिव्ह y ॲक्सिस. कारण की x कोऑर्डिनेट तुमचा 0 आहे, फक्त y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू दिली, त्यावरून आपण काय म्हणू शकतो, हा पॉइंट कुठे येतो तुमचा पॉझिटिव्ह y ॲक्सिस वरती येतो. आता यावरून काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा r म्हणजे रेडियस वेक्टरची व्हॅल्यू डिफाईन करायची. मग रिलेशन काय आहे तुमच्याकडे, तर x² + y² इक्वल टू काय आहे व्हॅल्यू, r². व्हॅल्यू पुट आउट करा, x ची व्हॅल्यू काय आहे 0 त्याचा स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू काय आहे 1 हाफ त्याचा स्क्वेअर इक्वल टू r². 0 चा स्क्वेअर 0 प्लस 1 हाफ चा स्क्वेअर काय असणार 1/4 इक्वल टू काय मिळेल r². देअरफॉर 1/4 इक्वल टू काय मिळेल r². देअरफॉर प्लस मायनस 1 हाफ इक्वल टू काय मिळेल r. पण आपण काय म्हणले, पॉइंट कोणता आहे तुमचा पॉझिटिव्ह y ॲक्सिस वर, त्यामुळे रेडियस वेक्टर पण काय असणार ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून त्याची व्हॅल्यू काय येणार पॉझिटिव्ह 1 हाफ इक्वल टू r. ही आपल्याला व्हॅल्यू r साठी डिफाईन केली.
आता आपल्याला थीटा डिफाइन करायचा आहे. मग रिलेशन तुम्हाला काय माहित आहे? देअरफॉर अगेन काय माहित आहे? cos थीटा इक्वल टू x अपॉन r अँड sin थीटा इक्वल टू y अपॉन r. हे रिलेशन तुम्हाला माहित आहे. मग इथे व्हॅल्यू पुट आउट करा. जर x ची व्हॅल्यू 0 पुट आउट केली तर आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू काय मिळेल? 0. आणि sin थीटा इक्वल टू y ची व्हॅल्यू 1/2 डिवाइडेड बाय 1/2 केली तर व्हॅल्यू काय येते? 1. बघूया आपल्याला cos थीटा आणि sin थीटाची व्हॅल्यू काय मिळते? cos थीटा इक्वल टू 0 डिवाइड बाय 1/2 म्हणजेच काय मिळाली? 0. अँड sin थीटा इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल? 1/2 डिवाइडेड बाय 1/2 म्हणजेच व्हॅल्यू काय मिळेल? 1 मिळेल. म्हणजेच तुम्हाला काय मिळते? व्हॅल्यू cos थीटा इक्वल टू 0 मिळेल आणि sin थीटा इक्वल टू 1. आता आपल्याला अँगल डिफाइन करायचा आहे. मग आपण काय बघणार? तर आपला पॉइंट कुठे? पॉझिटिव्ह y ॲक्सिस वरती. आणि तुमचा थीटा पण कुठे असणार आहे? लेस दॅन 2π असणार आहे. मग आता तुम्ही असा विचार करा की कोणत्या अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन cos व्हॅल्यू 0 मिळते आणि त्याच वेळेला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin ची व्हॅल्यू 1 मिळते. जर आपण यावरून tan थीटाची व्हॅल्यू डिफाइन केली तर तो tan थीटा तुम्हाला डज नॉट डिफाइन मिळतो. त्यावरून थीटा डिफाइन करता येणार नाही कारण की cos थीटा काय तुमचा 0 आहे. त्यामुळे काय होतो? डिनॉमिनेटर 0 होऊ शकतो. त्यामुळे थीटा डिफाइन करता येणार नाही. मग आपण ह्यावरूनच cos आणि sin ह्या व्हॅल्यूवरूनच काय करणार आहे? आपण थीटा डिफाइन करणार. मग थीटाची व्हॅल्यू कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक कोणत्या थीटा या व्हॅल्यूसाठी cos फंक्शन 0 असते आणि कोणत्या अँगलसाठी sin फंक्शनची व्हॅल्यू 1 असते? सिन्स cos π/2 इक्वल टू 0 असतो अँड sin π/2 ची व्हॅल्यू त्याच वेळेला काय असते? 1 असते. देअरफॉर सिन्स मग काय म्हणणार? द पॉइंट lies in positive y axis and theta less than equal to 0 आणि strictly less than 2π असेल. आणि तुम्हाला माहित आहे cos π/2 ची व्हॅल्यू 0 असते आणि sin π/2 ची व्हॅल्यू 1 असते. तर त्यावरून कंपॅरिझन करा. cos थीटा इक्वल टू 0 इक्वल टू cos π/2 and sin theta equal to 1 equal to sin π/2. मग यावरून तुम्हाला काय मिळेल? कंपॅरिझन केल्यानंतर थीटा इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल? π/2. इथे आपल्याला थीटा मिळाला, इथे आपल्याला r ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच आपला पोलार कोऑर्डिनेट काय झाला? दी पोलार कोऑर्डिनेट्स r थीटा इक्वल टू काय मिळेल? 1/2 π/2 मिळेल. सेम प्रोसेस आपण इथे डिफाइन केली. हे झालं सेकंड एक्झाम्पलसाठी. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये x ची व्हॅल्यू दिले 3/2 आणि y ची व्हॅल्यू दिले 3 × √3 डिवायडेड बाय 2 दिले. बघूया आपण. त्यासाठी आपल्याला पोलार कोऑर्डिनेट काय मिळतो आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट काय मिळतो. आता थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. xy इक्वल टू काय व्हॅल्यू दिले? 3/2 आणि 3√3 डिवायडेड बाय 2 दिले. यावरून x इक्वल टू 3/2 व्हॅल्यू मिळणार आणि y इक्वल टू 3√3 डिवायडेड बाय 2 व्हॅल्यू मिळणार. मग आता चेक करा. दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे हा पॉइंट xy हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो? तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. देअरफॉर द पॉइंट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट.
सेम प्रोसेस आहे. जे पहिले 2 एक्झाम्पल सॉल्व केले सेम त्या पद्धतीने आपण सॉल्व करणार आहे. मग आता रिलेशन काय आहे, आपल्याला रेडियस वेक्टर डिफाइन करायचा आहे. मग रिलेशन काय आहे, x² + y² = r². मग x ची व्हॅल्यू पुट आउट करा. x ची व्हॅल्यू काय आहे, 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू काय आहे, 3 × √3 / 2 ब्रॅकेट स्क्वेअर = r². मग काय येणार, 9/4 प्लस 9 × 3 / 4. 3 चा स्क्वेअर 9 √3 चा स्क्वेअर म्हणजेच काय मिळतो आपल्याला 3 आणि 2 चा स्क्वेअर काय मिळाला 4 = r². म्हणजेच काय मिळेल बघा, 9/4 प्लस 9 × 3 27 / 4 = r². आता डिनॉमिनेटर सेम आहे, फक्त अंशांची बेरीज करा. 9 + 27 म्हणजेच किती मिळेल, 36 / 4 = r². मग दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. 36 चा स्क्वेअर रूट काय, 6 ± 6 आणि 4 चा स्क्वेअर रूट काय, ±2. म्हणजे आपल्याला r ची व्हॅल्यू काय मिळेल, ±6 मिळेल. पण तुम्ही काय म्हटलाय की हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, कारण की दोन्ही पॉइंट पण काय पॉझिटिव्ह आणि रेडियस वेक्टर तुमचं ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. त्यासाठी व्हॅल्यू काय येणार, 6/2 म्हणजेच पॉझिटिव्ह व्हॅल्यू तुम्ही यासाठी कन्सिडर केली, ती काय तुम्हाला 6/2. आता यानंतर अँगल डिफाइन करूया. डेफिनेशन काय आहे तुमची, cos θ = x / r and sin θ = काय मिळेल, y/r. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. x ची व्हॅल्यू काय येते आपल्याकडे, cos θ = म्हणजे x ची व्हॅल्यू काय आहे, 3/2 / r ची व्हॅल्यू आपण काय काढले, 6/2 and sin θ = काय मिळेल, y ची व्हॅल्यू काय आहे, 3√3 / 2 आणि r ची व्हॅल्यू आहे 6 / 2. सिम्प्लिफाय केल्यानंतर cos θ = काय मिळेल, 2 ला 2 कॅन्सल आउट होईल आणि यावरून काय मिळेल, cos θ ची व्हॅल्यू 1/6. 3 ने डिवायडेशन करा आणि sin ची व्हॅल्यू काय मिळेल, sin θ = 2 ला 2 कॅन्सल आउट होईल म्हणजेच काय मिळेल, √3 / 2 ही sin θ ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता यावरून cos टॅन्जंट θ डिफाइन करूया. देअरफॉर tan θ = डेफिनेशन काय आहे, sin θ / cos θ. sin θ ची व्हॅल्यू काय आहे, √3/2 / cos θ ची व्हॅल्यू 1/2 म्हणजेच काय येणार, 2 ला 2 कॅन्सल आउट होईल, फक्त tan θ ची व्हॅल्यू काय येईल, √3. tan θ = व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, √3. आता हा व्हर्टिकल अँगल आपल्याला डिफाइन करायचा आहे, ह्याची व्हॅल्यू काय येते ते बघायचं. मग तुम्ही बघू शकता कोणत्या अँगलसाठी टॅन्जंट फंक्शनची व्हॅल्यू √3 येते ते, आणि कंडिशन काय आहे की तुमचा तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाईट झाला. मग काय येईल, कोणत्या व्हॅल्यूसाठी, सिन्स tan π/3 = व्हॅल्यू काय असते आपली, √3 असते. π/3 ची व्हॅल्यू काय असते, √3. मग कंपॅरिझन करा, जर tan θ = √3 असेल तर त्यावेळेला tan π/3 ची व्हॅल्यू पण काय असते, √3. यावरून काय म्हणणार, θ < 0 स्ट्रिक्टली <2π साठी आपल्याला डिफाइन होतो. म्हणून यावरून काय होणार, θ काय मिळतो व्हॅल्यू, तर π/3. इथे r मिळाला, इथे θ मिळाला. यावरून काय मिळणार, डी पोलार कोऑर्डिनेट्स r काय मिळणार तुम्हाला, तर
6/2 आणि काय मिळणार π/3 हा तुम्हाला पोलार कोऑर्डिनेट मिळाला. आता झालं फक्त लास्ट एक्झाम्पल आहे 4th नंबरचं. आता आपण बघूया. आता बाजूचे एक्झाम्पल सेम होते, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळत, पण या 4th नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपला वायची व्हॅल्यू निगेटिव्ह दिली. मग आता आपण बघूया त्यासाठी त्या निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. लास्टच एक्झाम्पल आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलाय 1 - √3. मग यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळते 1 आणि y इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते -√3. मग y तुमचा निगेटिव्ह आहे, मग y निगेटिव्ह आहे यावरून तुम्ही काय म्हणणार हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल की तिथे x हा पॉझिटिव्ह असतो आणि y ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, तर काय 4th क्वाड्रंटमध्ये. Therefore the point lies in 4th quadrant. मग यावरून आधी r ची व्हॅल्यू डिफाइन करूया. रेडियस वेक्टरची रिलेशन काय आहे x² + y² = r². मग x आणि y ची व्हॅल्यू या रिलेशन मध्ये पुट आउट करूया. 1² प्लस -रूट ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r² इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 आणि मायनसचा स्क्वेअर काय असतो तुमचा पॉझिटिव्ह आणि √3 चा स्क्वेअर. रूटला स्क्वेअरिंग काय होतं कॅन्सल आउट म्हणजे फक्त काय राहणार 3 इक्वल टू r². म्हणजेच 1 + 3 म्हणजेच काय मिळणार 4 इक्वल टू r². म्हणजेच काय मिळणार +-2 इक्वल टू r. आणि यावरून पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे r साठी आपण काय कन्सिडर करणार 2 डिफाइन करतो. आता हे झाली आपल्याला रेडियस वेक्टर डिफाइन झाला. आता आपण व्हर्टिकल अँगल डिफाइन करूया. मग ह्यावरून काय करणार तुम्हाला x ची व्हॅल्यू आहे, r ची व्हॅल्यू आपल्याला इथे डिफाइन झाली आहे. यावरून काय करणार रिलेशन लिहा. डेफिनेशन cos θ = x/r and sin θ = y/r. ह्यामध्ये व्हॅल्यू पुट आउट करा. cos θ = व्हॅल्यू काय मिळणार x ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय r ची व्हॅल्यू काय आहे 2 म्हणजे cos θ = व्हॅल्यू काय मिळेल 1/2 and sin θ = y ची व्हॅल्यू काय आहे तर -√3 डिवाइडेड बाय r म्हणजेच व्हॅल्यू काय मिळेल -√3/2 ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता यावरून टॅन्जंट फंक्शन डिफाइन करा. tan θ = व्हॅल्यू काय असेल sin θ डिवाइड बाय cos θ म्हणजेच व्हॅल्यू काय येणार sin θ ची व्हॅल्यू काय आहे तर -√3 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय cos θ ची व्हॅल्यू काय आहे 1 डिवाइडेड बाय 2. 2 ला 2 कॅन्सल आउट होईल, फक्त व्हॅल्यू काय येईल √3 मिळेल. ही आपल्याला टॅन्जंटची व्हॅल्यू मिळेल. मग आता आपल्याला शोधायचं आहे की कोणत्या अँगलसाठी तुमचा टॅन्जंट फंक्शनची व्हॅल्यू -√3 मिळते. आणि आपण बघितले तुमचा पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो 4th क्वाड्रंटमध्ये. त्यामुळे थीटा पण तुमचा कुठे असणार आहे 4th क्वाड्रंटमध्येच असणार. मग यावरून आपल्याला काय करावं लागेल थीटाची व्हॅल्यू डिफाइन करायची. पण यासाठी तुम्ही डायरेक्ट थीटाची व्हॅल्यू डिफाइन करणार नाही. मग यासाठी काय करणार कारण की थीटासाठी आपल्याला सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळतात. जर तुमचा 0 डिग्री असेल 90 डिग्री असेल म्हणजे <2π साठी असेल तर तुमचा थीटाची व्हॅल्यू आपल्याला इथे पॉझिटिव्ह मिळते. पण आपल्याला थीटा असं शोधून काढायचं आहे की त्यावेळेला ही व्हॅल्यू काय आहे निगेटिव्ह. मग ह्यासाठी तुम्ही काय करणार पिरियोडिसिटी यूज करणार. tan थीटाची पिरियोडिसिटी आहे ना ती यूज करून तुम्ही काय करणार कोणत्या अँगलसाठी टॅन्जंट तुमचा निगेटिव्ह असेल त्यावेळेला त्याची व्हॅल्यू पण इथे निगेटिव्ह कन्सिडर होईल. मग ती पिरियोडिसिटी यूज करून तुम्ही थीटा डिफाइन करणार. देअरफॉर बाय पिरियोडिसिटी ऑफ tan थीटा. मग काय आहे पिरियोडिसिटी तर tan 2π - θ इक्वल टू काय असतो -tan θ असतो. ही आपल्याला पिरियोडिसिटी
माहित आहे. मग आता ह्यावरून काय करणार आपण, आता कोणत्या अँगलसाठी आपल्याला -√3 ही व्हॅल्यू मिळते ते कन्सिडर करायचं. पिरियॉडिसिटी जर तुम्हाला माहित आहे, मग असा कोणता अँगल आहे की त्या अँगलमध्ये तुम्हाला tan θ इक्वल टू व्हॅल्यू -√3 मिळते. तर θ इक्वल टू 5π/3 म्हणजे tan θ म्हणजेच काय असणार, सिन्स tan 5π/3 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते, -√3 मिळते. मग ही पिरियॉडिसिटी किंवा ही डेफिनेशन ह्यासाठी यूज करूया. पिरियॉडिसिटी मध्ये 2π - θ काय येते आपला 5π/3 इक्वल टू tan 5π/3 आहे. मग याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, -√3 मिळते. मग यावरून θ आपल्याला डिफाइन करता येईल. सिम्प्लिफाय करा. 2 × 3 6 6π - 5π म्हणजेच काय मिळेल, π/3 मिळेल इक्वल टू tan 5π/3 इक्वल टू -√3. मग यावरून काय मिळाले आपल्याला, दोन अँगल मिळाले. एक π/3 ची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे, -√3 असते आणि tan 5π/3 ची व्हॅल्यू -√3 असते. मग यावरून कंपॅरिझन करा. देअरफॉर tan θ इक्वल टू -√3 इक्वल टू tan 5π/3 असेल तर कंपॅरिझन करून θ इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 5π/3 मिळेल. इथे आपल्याला θ मिळाला, इथे r मिळाला. मग ह्यावरून आपला रेडियस वेक्टर पोलार कोऑर्डिनेट r θ काय असणार आहे आपल्याकडे, तर 2 5π/3 हा आपल्याला रेडियस वेक्टर मिळेल. हे झाले आपल्याला. जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असेल तर त्याचं कन्वर्जन पोलार कोऑर्डिनेटमध्ये कसं करायचे ह्यावरची एक्झाम्पल आपण बघितले. इथे आपण रिलेशन बिटवीन पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटवरचे एक्झाम्पल बघितले आहे. ह्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आपला की सॉल्विंग अ ट्रायंगल, ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.